गजर माऊलीचा गजर रायगडावरच्या अधिकाऱ्यांना फोडलं गेलं आणि अधिकाऱ्यांनी बातमी फोडली काय संभाजीराजा संगमेश्वरामध्ये आहे आणि अवघे 500 मावळे संभाजींसोबत आहे. बातमी फुटली आहे आणि बातमी पोहोचवली गेली कुठं? कोल्हापुरामध्ये असणारा मुकर्रब खानापर्यंत समजलं. मुकर्रबला काय संभाजीराजे संगमेश्वरामध्ये आहेत, फक्त 500 मावळे संभाजींसोबत आहे आणि रात्रीच्या वेळेला निघालाय मुकर्रब खान. कोल्हापूर सोडलं, वाट निवडली कोणती? अनुस्करा नावाचा घाट आहे. घाट केवढा आहे? अवघी 3 फुटाची वाट. या वाटेवरून मुकर्रब खान घोडा घेऊन चाललाय, पालखी घेऊन चाललाय, आब्दागिऱ्या घेऊन चाललाय. का पकडायचाही संभाजी महाराजांना? वाट एवढी अवघड आहे की रात्रीच्या अंधारामध्ये एखाद्या घोड्याच्या पायाचा खूर निसटला तर तो घोडा त्या बसलेल्या माणसासहित दरीत कोसळायचा. आवाज सुद्धा येत नव्हता. अशा भयानक जागेवरून रात्रीच्या अंधारामधून निघालाय मुकर्रब खान आणि अंधार कापत चाललाय. का पकडायचंय संभाजीराजांना? पुन्हा सापडू शकत नाही शंभूराजा. आज संभाजीराजे संगमेश्वरामध्ये थांबलेत. कोकणातलं संगमेश्वर तर सरदेशमुखाच्या वाड्यामध्ये मुक्कामाला आहेत. सकाळ झाली आहे आणि न्यायदानाचं काम चालू आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला जातोय, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात आहेत. कराडच्या देशमुखीचा वाद संभाजीराजे सोडवतात आणि त्या तोपर्यंत मुकर्रब खान संगमेश्वरापर्यंत येऊन पोहोचला आणि बघितलं आणि एक जासूस दौडत आला, मुजरा केला आणि सांगितलं संभाजीराजांना राजा 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 घात झाला. राजा मुकर्रब खानानं संगमेश्वराला वेढा घातलाय जी. आणि राजा उठून उभे राहिले. अरे कोणी केली गद्दारी? पण तोपर्यंत मुकर्रब खानाचं 5000 सैन्य संगमेश्वरावर चाल करून आलं होतं. अख्ख्या संगमेश्वराला मुकर्रब खानावर वेढा घातला होता. अरे 500 मावळ्यांनी मरण कपाळाला बांधलं, पण लढाई कसली आहे? एक 500 कुठं आणि 5000 कुठं तरी लढाई चालू झाली आहे. तलवारीवर तलवार फिरतीये, ढालीवर ढाल कोसळती आहे. आमच्या एकेका मावळ्यानं 10 मोगल लोळवायला सुरुवात केली आहे. 70 वर्ष वयाचे मालोजी बाबा घोरपणे संभाजी महाराजांसोबत आहे. असं मालोजी बाबा घरा 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 फिरतोय, हातामध्ये 2 तलवारी घेतल्यात. 70 वर्ष वयाचा म्हातारा घरा घरा फिरतोय. अरे मालोजी बाबाच्या अंगावर अशी जागा शिल्लक नाहीये जिथं वार झालेला नाही, जिथून रक्त ओघळत नाही. आणि मालोजी बाबाच्या लक्षात आलं, हा मोगल आपल्याशी लढत नाहीये, गनीम आपल्याशी लढत नाही, हा फक्त एकट्या संभाजीराजाला पकडायचा प्रयत्न करतोय. आणि मालोजी बाबा गरजले, शंभूराज तुम्ही निघा. राज हा मोगल फक्त तुम्हाला एकट्याला पकडायचा प्रयत्न करतोय. राज तुम्ही निघा, तुम्ही रायगड गाठा, तुम्ही जा राज. आणि संभाजीराजे गरजले, मालोजी बाबा अहो पण तुमचं काय? आणि मालोजी गरजले, राज अहो असा एक मालोजी मेला तर 1000 निपजतील, पण तुमच्यासारखा राजा महाराष्ट्राच्या मातीला दुसरा नाही भेटायचा. तुम्ही जा, तुम्ही निघा राज, तुम्ही जा. आणि संभाजीराजे निघाले. चंद्रावत नावाच्या घोड्यावर थाप मारली. सोबत घेतलाय आपला मित्र कवी कलशांना सोबत घेतलं आणि संभाजीराजे निघाले. आणि संभाजीराजांना निघताना बघितलं, दृश्य बघितलं मुकर्रबनं. आणि मुकर्रब करायला आपल्या पोराला इखलास पीछा करो संभाका. आणि 1000 मोगल संभाजी महाराजांच्या मागावर पाठवले गेले. संभाजीराजे पुढे चालतायत, कवी कलशांचा घोडा पाठीमागून येतोय आणि 1000 मोगल पाठलाग करताय. पाठलाग सुरू आहे, पिछा चालू आहे, पाठलाग सुरू आहे, पिछा चालू आहे. आणि अचानक आवाज घुमला, राजाजी मैं गिर गया. राजांनी मागे येऊन वरून बघितलं, कवी कलश घोड्यावरून खाली पडले होते. राजे माघारी आले. कवी कलशांना उचललं, उठवलं, घोड्यावर बसवलं. पण तोपर्यंत 1000 मोगलांचा विळखा आज संभाजी महाराजांना पडला होता. जवळ जायची हिंमत कोणाला होत नव्हती. 1000 मोगल नंग्या तलवारी उपसून संभाजी महाराजांच्या रोखाला उपसून उभे होते, पण जवळ जायची हिंमत कोणी करत नव्हतं. आणि इखलास पुढे जायला निघाला. आणि कडला बाप इखलासला सांगतोय, त्याचा बाप मुकर्रब, नाही बेटे इखलास आगे मत जा, जिंदा नहीं छोड़ेगा, आगे मत जा बेटे. इखलास जागेवर थांबलाय आणि विचारतोय, फिर कैसे कैद करे. आणि कडाला एक जण, अरे फेका रस्सी. आणि एकाच वेळी 4ही बाजूने दोरखंड फेकले गेले आणि दोर फेकून संभाजीराजा जखडबंद केला गेला. महाराष्ट्राचा छावा, सह्याद्रीचा पुत्र, शिवरायांचा पुत्र शंभूराजा कैद झाला. आणि कैद केलेल्या संभाजीराजांना मुकर्रब खान घेऊन चाललाय. कुठं? औरंगजेबाच्या छावणीवर. कसं घेऊन चाललाय? हत्तीवर बसून नाही. कसं नेलंय? घोड्यावर बसून नाही, पालखीत बसून नाही. कैद केलेल्या संभाजीराजांना मुकर्रब खानाने उंटाच्या पाठीला उलटा बांधला. उलटा अंगातली राजवस्त्र काढली,
प्रदूषकाचे कपडे घातले, डोक्यावरचा जिरे मुकुट काढला, लाकडाची टोपी अडकवली, दाढी कापली, मिशा काढल्या, आणि हा संभाजी राजा उंटाच्या पाठीला उलटा बांधला, उलटा. आणि हा उंट जेव्हा सह्याद्रीच्या उंच सकल पर्वताच्या भागामधून चालायचा ना, त्यावेळी पाठीमागून कोणतरी सरदार यायचा, तलवार काढायचा, तलवारीचं पात्र उंटाच्या पाठीला खुपसायचा, उंट जागेवर थैया थैया नाचायचा, आग आग व्हायची शरीराची. आणि असा कराड, वडूज, बारामती, फलटण मार्गे प्रवास करत 360 किलोमीटर अंतराचा प्रवास करत मुकर्रब खान घेऊन चाललाय संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या छावणीवर, बहादूरगडावर. आणि बातमी पोहोचली आहे औरंगजेबापर्यंत. काय संभा गिरफ्तार हो गया, कैद हो गया संभा. आणि औरंगजेबानं काय केलं? औरंगजेबानं बोलावला आपला वजीर असद खान. असद क्या सचमुच सचमुच संभा कैद हो गया? हाँ हुजूर, कैद हो गया संभा. असद आखिर दिखता कैसे है? जब आगरा में आया था ना तब हमने देखा था. असद अब दिखता कैसे है संभा? आणि असद खान सांगतोय हुजूर संभाजींची नजर धारदार आहे, हुजूर संभाजीची छाती धारदार आहे, हुजूर संभाजींची नजर गरुडासारखी तीक्ष्ण आहे, हुजूर संभाजीचं मनगट पोळासारखं आहे, हुजूर संभाजी राजा हा दिसायला जखडलेल्या वाघासारखा दिसतो. असद खान वर्णन करतोय संभाजी महाराजांचं. आणि औरंगजेबाला कुतूहल निर्माण झालंय काय की शिवाजी महाराजांचा कैद केलेला बच्चा संभाजी महाराजांना बघायचं. आणि तोपर्यंत हा मुकर्रब खान घेऊन आलाय संभाजी महाराजांना, आणलंय औरंगजेबाच्या छावणीवर. एका तंबूमध्ये आणलं गेलं, बांधलं गेलं, हात बांधले, पाय बांधले, अंगामध्ये तक्ते कुला म्हणजे लाकूड अडकवला गेला. आणि 1000 हत्यारबंद स्वार घेऊन औरंगजेब निघालाय संभाजी महाराजांकडे. का अजूनही भीती वाटते, आलाय शामियानामध्ये, आतमध्ये घुसला, समोर बघितलं संभाजी महाराजांकडं, नजरेला नजर भिडली आहे आणि विचार करतोय औरंगजेब, अरे तैमूर का मेरा खानदान, इतने बच्चे पैदा हुए मेरे, मगर एक भी नापकार की आंखें क्यों नहीं ऐसी, आफ्ताब से रिश्ता बताने वाली संभा की तरह. औरंगजेब बघतोय संभाजी महाराजांच्या डोळ्यात. आणि औरंगजेबानं पहिला प्रश्न विचारला, बोल संभाजी, कौन कौन थे गद्दार हमारे, बोल संभाजी, कहा छुपाया है तूने तेरा खजाना. राजे एक शब्द बोलत नाहीत. आणि पुन्हा औरंगजेब विचारतोय, बोल संभाजी, कौन कौन थे गद्दार हमारे, आणि बोल संभाजी, कहा है तेरा सब खजाना. राजे एक शब्द बोलत नाहीत. पण आमच्या काही इतिहासकारांनी आम्हाला सांगितलं, म्हटलं औरंगजेबानं संभाजी महाराजांना विचारलं, बोल संभाजी, मुसलमान होतो का? आणि संभाजींनी उत्तर दिलं, तुझी मुलगी देशील तर मुसलमान होतो. साप खोटं, साप खोटं. याचं कारण असं आहे की औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी औरंगजेबासोबत त्याच्या सोबत आलेले 2 इतिहासकार आहेत. एकाचं नाव आहे खापरी खान आणि दुसऱ्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना. एक हिंदू आहे, एक मुसलमान आहे. दोघांनी इतिहास लिहिलाय आणि दोघांची पुस्तकं आजही उपलब्ध आहेत. या दोघांनी असं लिहिलं की औरंगजेबाने संभाजी महाराजांना फक्त 2च प्रश्न विचारले. पहिला प्रश्न आहे, बोल संभाजी, कौन कौन थे गद्दार लोग तुझे शामिल. आणि दुसरा प्रश्न आहे, बोल संभाजी, कहा है तेरा खजाना, मुसलमान होशील का. हा प्रश्न औरंगजेबानं विचारलाच नाही. का? याचं कारण असं आहे की तत्कालीन काळामध्ये औरंगजेबाचा आणि संभाजी महाराजांचा किंवा शिवाजी महाराजांचा आणि औरंगजेबाचा जो संघर्ष आहे, ज्या लढाया आहेत, हा धार्मिक संघर्ष नाही, हा राजकीय संघर्ष आहे, हा सत्तेचा संघर्ष आहे. याचं का हा धार्मिक संघर्ष असता तर बिरजा राजा जयसिंगासारखा कडवा राजपूत हिंदू हा औरंगजेबाच्या पदरी राहिला नसता. हा जर धार्मिक संघर्ष असता तर अनेक मुसलमान हे शिवाजी महाराजांच्या पदरी टिकले नसते. हा धार्मिक संघर्ष नाही. आणि सगळ्यात महत्वाचं उत्तर याचं असं आहे की औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रावर चाल करून आला त्यावेळी औरंगजेबानं ज्यावेळी स्वराज्य जिंकता येत नाही हे बघितल्यावर त्यानंतर ती स्वारी जी कोणावर केली असेल तर ती केली आदिलशाहीवर. आदिलशाही जिंकून घेतली, कुतुबशाही जिंकून घेतली. आता आदिलशाही कुतुबशाही या तर मुसलमानशाही आहेत. यांच्यावर आक्रमण करायचं कारण काय आहे? याचं कारण एकच आहे की हा संघर्ष धार्मिक नाही आहे, हा संघर्ष राजकीय आहे, हा सत्तेचा संघर्ष आहे. आणि औरंगजेबाच्या ज्या मुलीचं नाव घेऊन आणि त्या शंभूराजांना बदनाम केलं जातं ना, त्या मुलीचं नाव आहे जेबुनिसा. औरंगजेबाला मुलं 5, अज्जम, मुअज्जम, अकबर, कामबख्श आणि सुलतान. आणि मुली 2, जेबुनिसा आणि जिनतुनिसा. त्या जिनतुनिसा ही आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बादशाह शहाजहान सोबत मरण पावली आहे. आणि औरंगजेब ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळी औरंगजेबासोबत त्याची एकच मुलगी आहे. त्या मुलीचं नाव आहे जेबुनिसा. आणि त्या मुलीचं तेव्हाचं वय आहे 51 वर्ष. आणि कैद केलेल्या संभाजी महाराजांचं वय आहे 32 वर्ष. अरे कुठला 32ला 30ला युवक हा 50ल्या स्त्रीची लग्न करणार आहे?
आणि शंभू राजांचा इतिहास ज्यावेळी आम्ही चालतो त्यावेळी लक्षात येतं की त्या काळामध्ये राजेशाही पद्धत होती. दस्तर खुद्द शिवरायांनी राज्य विस्ताराकरता 8 लग्न केली होती. शहाजीराजांनी सुद्धा 2 लग्न केली होती. पण संभाजीराजे हे इतिहासामधले एकमेव राजे आहेत की ज्यांनी एकपत्नीत्वाचं व्रत सांभाळलं. एकच लग्न शंभूराजांनी केलं का? कारण हे एकपत्नीत्वाचं व्रत सांभाळणारा संभाजीराजा हा इतिहासातला एकमेव राजा आहे. तो संभाजीराजा असं नाव काढेल कसं? पण संभाजीराजांना बदनाम करण्याकरता हा डाव आखला गेला. औरंगजेबानं विचारले प्रश्न 2च. पहिला प्रश्न आहे, बोल संभाजी कौन कौन थे गद्दार तुझे शामिल. आणि दुसरा प्रश्न आहे, बोल संभाजी कहा है तेरा खजाना. राजे एक शब्द बोलत नाहीत आणि मध्येच बोलला वजीर असद खान, रहम कर दो अकाली इस पे. अभी बोल देगा ये संभा सब कुछ, अभी बताएगा ये संभा सब कुछ. और औरंगजेब कराना चुप बेवकूफ असद, ये संभा ये बोलेगा ये बताएगा. अरे भूल है तुम्हारी, याद रख असद, ये संभा हमारे हाथ में जरूर है, हमारी कैद में जरूर है, हमारी गिरफ्त में जरूर है, मगर याद रख ये कभी नहीं बोलेगा. क्यों? क्योंकि ये शिवा का बच्चा है, शिवा का. ये कभी नहीं बोलेगा. ये बोलेगा तभी जब उसकी जबान खोली जाए. आणि कनाडला औरंगजेब सजा की तामील शुरू की जाए. आणि फरमावली सजा काय? आंखें निकाल दो इस संभा की, आंखें निकाल दो. 4 मोगल धावले. एकानं संभाजी महाराजांचे पाय पकडले, एकाने संभाजी महाराजांचं डोकं पकडलं, एकानं तापून तप्त झालेल्या लालबुंद सळ्या समोर आणल्या, भट्टीमधून पेटलेल्या सळ्या काढल्या बाहेर, विस्तवासारख्या पेटलेल्या चमकलेल्या सळ्या, लालबुंद सळ्या आहेत, संभाजी महाराजांच्या डोळ्यासमोर धरल्या गेल्या. आणि आवाज घुमला, सजा की तामील हो. आणि सरदिशी त्या सळ्या संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या गेल्या. ज्या डोळ्यामध्ये काजळ भरताना आमची जिजाऊ म्हणायची, अगे माझ्या संभाजीचे डोळे हे तेजस्वी कमळासारखे आहेत. आणि त्याच डोळ्यामध्ये तापलेल्या सळ्या घातल्या गेल्या, तरी आवाज नाहीये, तरी आक्रोश नाही, तरी किंकाळी नाही. रस्त्यानं गाडीवरून चालताना जर बारीक किडा डोळ्यामध्ये घुसला तर अर्धा तास डोळा चोळतो आम्ही. तापलेल्या सळ्या डोळ्यात घातल्या गेल्यात, तरी आवाज नाहीये, तरी आक्रोश नाही. आणि औरंगजेबाचा आवाज घुमला, दुसरी सजा की तामील सुरू की जाय. काय? जबान काढतो संभा की, जबान काढतो. 4 मोगल पुन्हा धावले. एकानं पाय पकडले, एकानं हात पकडले, एकानं डोकं पकडलं आणि एकानं जबडा उघडायला सुरुवात केली आहे, जबडा फकवायला सुरुवात केली आहे. पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजीन दात, ही जात सांगणारा छावा आहे शंभूराजा. जबडा उघडेल कसा? एकाला युक्ती सुचली आहे. त्यानं काय केलं? एकानं कान दाबले, एकानं नाक दाबलं, श्वास कोंडला गेला. आणि श्वास घेण्याकरता एका क्षणाकरता ओठ हल्ले आणि हल्लेल्या ओठांचा घेतला फायदा आणि घातली सांडशी, पाडले दात आणि जीभ घेतली सांडशीमध्ये, खेचली बाहेर आणि खेचल्या जिभेवर वार घुमला कट्यारीचा. तोंडातून फक्त रक्त ओघळलं, रक्त. जीभ छाटून फेकली गेली समोर. त्या जिभेवरचा शब्द झेलण्याकरता हरेक जातीचा आणि हरेक धर्माचा मावळा तयार असायचा. ती जीभ छाटून फेकली गेली समोर, तरी आवाज नाहीये, तरी आक्रोश नाहीये, तरी किंकाळी नाहीये. आणि आवाज घुमला, अरे आखरी सजा की तामील सुरू की जाय. आणि डोळे काढलेल्या, जबान काढलेल्या संभाजी महाराजांना उभं केलं गेलं. अंगामध्ये तक्के पुन्हा म्हणजे लाकूड अडकवला गेला. आणि 2 मोगल समोर आले. दोघांनी हातामध्ये वाघनखं घातली आहेत. एकानं ती वाद्याच्या गजरामध्ये, एकानं ती वाघनखं संभाजी महाराजांच्या मानेत घातली आहे, दुसऱ्यानं मनक्यामध्ये घातली आहे. आणि वाद्याच्या गजरामध्ये दोघांनी संभाजी राजांचं उभं शरीर सोलून काढलं. डाळिंब सोलावं ना तसा संभाजी राजा सोलला गेला. आणि कनाडला एक ग्लास, अरे देखते क्या हो, लेके आओ नमकीन भरा पाणी. बादली आणली, बादलीमध्ये पाणी घातलं, पाण्यामध्ये मसाल्यामध्ये मीठ टाकलं गेलं. आणि ते पाणी शंभू राजाच्या शरीरावर मारलं जायला लागलं. आणि ते तर 1 नाही 2 नाही, तब्बल 40 दिवस हा अत्याचार चालू आहे. या 40 दिवसामध्ये कोणीतरी यायचं, गुडघ्याची वाटी काढून द्यायचं, कोणीतरी यायचं, हाताची बोटं छाटून द्यायचं, कोणीतरी यायचं, पोटरीचं मांडीचं मांस काढायचं, कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे जर व्यसनी असता, बदफैली असता, रंगेल असता तर 40 दिवसात काय एका दिवसात ढासळला असता. पण नाही, तब्बल 40 दिवस हा अन्याय अत्याचार सहन केला. पण शंभूराजा झुकला नाही, वाकला नाही. 40व्या दिवशी औरंगजेबानं शंभू राजांचं मस्तक छाटलं. शिवरायांनी अफजल खानाचं मस्तक छाटलं.
मस्तक दफन केलं. औरंगजेबानं शंभू राजांचं मस्तक छाटलं, दफन नाही केलं. भाल्याच्या टोकाला लावून बहादूर गडाच्या 52 पेठांमधून मिरवलं आणि दाखवलं महाराष्ट्राला, अरे बघा तुमच्या छत्रपतीची काय हालत आहे. आणि छत्रपती शंभूराजे नावाचा अध्याय भीमा तुळापूरच्या मातीमध्ये इंद्रायणीच्या काठेवर भिजला संपला शंभूराजे नावाचा अध्याय. पण जगाच्या इतिहासामध्ये शिवराय आणि शंभूराजे एकमेव बाप बेटे असे झाले की शिवरायानं जगावं कसं हा आदर्श घालून दिला आणि शंभूराजानं मरावं कसं हा आदर्श तुम्हाला मला घालून दिला. कारण जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूला घाबरणारे हजारो लोक झाले. जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूला घाबरणारे शेकडो राजे झाले. जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूला न घाबरणारे सुद्धा शेकडो झाले. पण जगाच्या इतिहासामध्ये साक्षात मृत्यूला घाबरवणारा एकच राजा झाला. तो राजा म्हणजे सर्जा संभाजी राजा. बस हे भाग्य दुसऱ्या कुणाच्या पदरात 350 वर्षानंतर आलंच नाही. शंभूराजे नावाचा अध्याय हा वयाच्या 32व्या वर्षी संपला. पण 32 वर्ष जगलेला शंभूराजा इथल्या 32,000 पिढ्यांना पुढील एवढे संस्कार तुम्हाला आणि आम्हाला देऊन गेला. पण विचार एवढा आहे की शंभूराज मला तुम्हाला प्रश्न एवढा आहे की सातवण्याच्या मातीमधल्या माझ्या भावंडांनो, मराठवाड्यातल्या माझ्या भावंडांनो, मला तुम्हाला सदा सवाल एवढा आहे, काय केलं असेल शिवाजी महाराजांनी, काय केलं संभाजी महाराजांनी? शिवाजी महाराज कोणा जातीच्या विरोधात होते का? धर्माच्या विरोधात होते का? शंभूराजे कोणा जातीच्या विरोधात होते का? कोणा धर्माच्या विरोधात होते का? हे कुणाच्याही विरोधात नाही. यांनी उभं केलेलं राज्य जे आहे हे शेतकऱ्यांचं आहे. वाढवलेलं राज्य जे आहे कष्टकऱ्यांचं आहे. शंभूराजानं टिकवलेलं राज्य जे आहे हे शेतकऱ्यांचं आहे. आता मला तुम्ही उत्तर द्या. तुम्ही मराठवाड्यामधले आहात, मी तर उत्तर महाराष्ट्रामधून तुमच्यापर्यंत आलोय. आता मला तुम्ही उत्तर द्या. शिवराय आणि संभाजीराजांचा वारसा आहे तुम्ही, आम्ही सांगतो, आम्ही म्हणतो आमचा राजा, शेतकऱ्यांचा राजा शंभूराजे शिवरायाचं नाव घेतल्यावर तुमच्या आणि आमच्या अंगावर सरकन काटा येतो का? तर आमचा बाप आहे, शेतकऱ्यांचा राजा आहे. मग आमच्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? कधी आम्ही चिंतन केलं? तुम्ही आम्ही कधी विचार केला? मी तुम्हाला फार लांबची उदाहरणं सांगत बसणार नाही. मी तुम्हाला तुमच्या तुम्ही जालना जिल्ह्यामधली लोक आहेत. पण आमचं दुर्दैव एवढंच आहे, नवलसर आमची लोक विसरून जातो ना आम्ही. मला एक उदाहरण सांगा. 1 वर्षापूर्वी लॉकडाऊन लागलं होतं. म्हणजे वर्ष आमच्या गरजा अशा आहेत. मी जर तुम्हाला म्हटलं मागच्या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला जर विचारलं तुम्हाला काय पाहिजे, 1 वर्षापूर्वी आमची लोक सांगायची आपल्या गरजा काय आहेत. कोणी म्हणायचं मला रेमडेसिवीर पाहिजे, कोणी म्हणायचं मला ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे, कोणी म्हणायचं हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे, कोणी म्हणायचे अँब्युलन्स पाहिजे. 1 वर्ष उलटला, आमचे लोक म्हणायला लागले, कोणी म्हणायला लागलं भोंगा पाहिजे, कोणी म्हणायला लागलं रस्त्यावर अजान पाहिजे, कोणी म्हणायला लागलं हनुमान चालीसा पाहिजे. एका वर्षात गरजा बदलल्या, एका वर्षात. आणि मग माझा प्रश्न तुम्हाला एकच येतो की हे सगळं बाजूला ठेवा. मला एक सांगा, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या शेतकरी बापाची अवस्था काय आहे? शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं राज्य उभं केलं. शंभूराजानं शेतकऱ्यांचं राज्य जगवलं, टिकवलं. महात्मा फुलेंनी शेती कशी करावी हे तुम्हाला आम्हाला दाखवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला मोर्चा हा विधिमंडळावर शेतकऱ्यांकरता काढला. आज त्या शेतकऱ्यांची अवस्था काय? जालना जिल्हा आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे समजेल. जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये जो तुमचा परतूर तालुका आहे, पलीकडे भोकरदन तालुका आहे. भोकरदन मध्ये पळसखेडा नावाचं गाव आहे. 1 वर्षापूर्वीची घटना आहे. तुम्हाला आठवत असेल, नसेल आठवत, विसरून गेला असाल परत आठवा. भोकरदन मध्ये पळसखेडा नावाचं गाव आहे. पळसखेड्यामध्ये आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. वय वर्ष 75. आप्पासाहेब जाधवांना 3 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे सुनील, मधल्या मुलाचं नाव आहे रामेश्वर, धाकट्या मुलाचं नाव आहे अनिल. 3घही मुलं आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये बापानं मोठ्या मुलाचं म्हणजे सुनीलचं लग्न केलंय. 2 महिने लग्नाला आले. दिवाळी आली आहे. दिवाळीच्या काळामध्ये शेतामध्ये गहू पेरलाय. ते कॉलेज बंद आहे. धाकटा मुलगा अनिल हा औरंगाबादला शिक्षण घेतोय, औरंगाबादला डिप्लोमा करतोय. पण ऑनलाईन क्लास चालू आहे म्हणून पोरग घरी आलंय. दिवाळीचे दिवस आहेत. घरामध्ये गोडधोड केलंय आणि शेतामध्ये गहू पेरलाय आणि शेतातल्या गव्हाला पाणी द्यायचं आहे. आणि गव्हाला पाणी देण्याकरता दोघंही भाऊ म्हणजे मोठा भाऊ अनिल आणि मधला भाऊ रामेश्वर हे दोघं शेती करतात. आणि दोघं भाऊ रात्री 1 वाजता शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायला निघाले. का? कारण परिस्थिती आमच्याकडे अशी आहे की पैसा बुडवणाऱ्या कारखान्यांना 24 तास वीज आहे. वीज बिल न भरणाऱ्या MIDC मध्ये 24 तास वीज आहे. फक्त देश जगवणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा वीज नाहीये, त्याला उरली तर रात्रीची वीज आहे. रात्री 1 वाजता लाईट येणार आहे. म्हणून दोघंही भाऊ शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायकरता निघालेत. आणि धाकटा भाऊ सुनील सांगतोय की दादा तुम्ही 2 जण चाललायत, मी एकटा घरी काय करू, मी पण येतोय की सोबत, तेवढीच सोबत होईल. आणि निघाले. 3घही भाऊ शेतामध्ये पाणी द्यायला
करायला निघालेत आणि 1 वाजता शेतामध्ये आले. 1 वाजता लाईट आली आहे. दोघंही भाऊ शेताच्या धाकटा भाऊ आणि मधला भाऊ शेताच्या बांधावर बसलेत आणि मोठा भाऊ सुनील जो आहे तो त्या विहिरीजवळ जे बटन आहे बटन चालू करण्याकरता गेला आणि त्या पंपाचं बटन चालू करणार, पण लक्षात आलं नाही की MSEBच्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण पोलला करंट उतरलं होतं आणि ते संपूर्ण करंट विहिरीच्या पाण्यामध्ये सुद्धा उतरलं होतं. तर ते पोलवरचा तो स्विच दाबण्याकरता हात लावला. विजेच्या प्रचंड धक्क्यानं हा मोठा भाऊ विहिरीत फेकला गेला आणि जोरात ओरडत हा विहिरीत पडला. संपूर्ण विहिरीमध्ये करंट उतरला होता. हे धाकटे भाऊ लांब बसले तर त्यांना वाटलं आपला भाऊ पाय घसरून विहिरीत पडलाय. दोघंही भावंड धावत आली, चपला करून ठेवल्या विहिरीमध्ये. भावाला वाचवण्याकरता उड्या मारल्या. त्याला समजलंही विहिरीमध्ये करंट उतरला होता. तिघही भाऊ जागीच गतप्राण झाले. 1 वर्षापूर्वीची तुमच्या जिल्ह्यामधली घटना आहे. पहाटेचे 4 वाजले. 75 वर्ष वयाचा आप्पासाहेब दादा नावाचा शेतकरी उठला. 4 वाजता लाईट गेली. माझी पोरं अजून कशी आली नाहीत. माझ्या भावांनो, आपलं वय किती पण झालं ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पोरग घरी येत नाही ना तोपर्यंत आईच्या आणि बापाच्या डोळ्याला डोळा लागत नसतो. 75 वर्ष वयाचा हा म्हातारा आहे. हा उठला, पोरं घरी कशी आली नाहीत, बॅटरी घेतली आहे. 4 सव्वा 4 वाजले. निघाला म्हातारा शेताकडं. अरे लाईट गेलीये, पोरं आली कशी नाहीत. म्हातारा काठी टेकत टेकत शेतामध्ये आला. शेतामध्ये सगळीकडे बॅटरी खेळवतोय, आवाज देतोय, अरे रामेश्वर, अरे बडा सुनील, अरे बडा अनिल, पण एकही पोरगा आवाज द्यायला तयार नाही. म्हातारा अख्ख्या शेतात फिरतोय. अरे गव्हाला पाणीच भरलेलं नाही. पोरं गेली कुठं, पोरं गेली कुठं. आणि म्हातारा पोरांना शोधत शोधत त्या विहिरी जवळ आला. विहिरीच्या बाजूला पोरांच्या चपला पडलेल्या बघितल्या. पुन्हा आवाज देतो, सुनील, अरे कुठं झोपलेत का, अरे अनिल बाळा कुठं आहे. आणि नकळत या बापानं विहिरीवरून बॅटरी मारली आणि विहिरीमध्ये बघितलं. एकाच वेळी तिघही पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतकरणाला, काय वेदना झाल्या असतील. 14 आमदार आणि 3 मंत्री येऊन गेले. 14, मी पुन्हा सांगतो, 14 आमदार आणि 3 मंत्री त्यांच्या घरी येऊन गेले. सगळ्यांनी सांगितलं, बाबा खूप वाईट झालं, बाबा खूप दुःख झालं, बाबा तुमची 3ही पोरं गेली, बाबा खूप दुःख झालं, बाबा असं व्हायला नको होतं. पण बाबा सध्या विधान परिषदेची निवडणुका लागल्यात, आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही, पण लवकरच मदत करतो. 1.5 वर्ष उलटून गेलं. आजपर्यंत त्या कुटुंबाला शासनाकडून 1 रुपयाची सुद्धा शासकीय मदत मिळाली नाही. असं का झालं असेल, असं का होत असेल. कधी चिंतन केलं का, कधी विचार. याचं कारण एवढंच आहे की तुमची आणि आमची पोरं त्या पदावर बसलेली नाहीत की जिथून आम्ही आमच्या शेतकरी बापाला न्याय देऊ शकतो. त्या पदावर तुम्हाला आम्हाला गेलं पाहिजे, त्या पदावर पोहोचलं पाहिजे. आणि ते करायचं असेल ना तर अंगावर केसेस घेऊ नका, हातामध्ये डिग्र्या घ्या, डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, प्राध्यापक व्हा, मोठ्या मोठ्या पदावर जा. आणि जो खाली आपला बाप शेतकरी राबतोय ना त्याला न्याय मिळेल याकरता काम करा. तेवढ्याकरता जयंती आहेत, तेवढ्याकरता जयंती उत्सव आहेत. इथं याल, बसाल, ऐकाल, उठून निघून जाल, बरं वाटलं. मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात कुठला पुरस्कार नाही मिळवलात ना चालेल, मी सांगतो म्हणून ऐका. जगातला सर्वात मोठा पुरस्कार मिळवायचा आहे. जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे, जो शिवाजी महाराजांनी मिळवला होता, जो संभाजी महाराजांनी मिळवला होता. जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे, नोबेल पुरस्कार. अजिबात नाही आहे. मॅगसेस कधीच नव्हता. ऑस्कर बिलकुल नाही. भारतरत्न अजिबात नाही. पद्मश्री, पद्मविभूषण कधीच नाही. महाराष्ट्र भूषण तो कुणाला पण भेटतो. मग जगातला सर्वात मोठा पुरस्कार कोणता आहे, जगातला सर्वात मोठा पुरस्कार एकच आहे की ज्यावेळी आमचं पोरगं बक्षीस मिळवतं, ज्यावेळी आमचं पोरगं यश मिळवतं, घरी धावत येतं, आईच्या पाया पडतं, बापाच्या पाया पडतं आणि आईला सांगतं, आई मी वर्गात पहिला आलो, बाबा मला बक्षीस मिळालं. आणि त्यावेळी त्या आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामधून आनंदाचा जो अश्रू ओघळतो ना तो जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. सर्वात मोठा हा पुरस्कार तुम्हाला आणि आम्हाला मिळवायचा आहे. त्याकरता जयंती आहे, तेवढ्याकरता महोत्सव आहे. आणि तर आम्ही तरी काय हवं तुमच्याकरता. मग असे सूत्रसंचालन करायला सांगत होते ना, का फिरायचं. म्हणजे मी एका कॉलेजला नोकरीला आहे, महाराष्ट्रातल्या नामवंत कॉलेजला नोकरीला आहे. तुमची मुलं जी पुस्तकं शिकतात ना त्या पाठ्यपुस्तक म्हणजे ती पुस्तकं बनवणारी जी राज्याची समिती आहे त्या समितीवर सदस्य म्हणून मी सुद्धा काम करतो. पण ठरवलं तर पोटापुरता पगार आहे, घर दार जमीन सगळं आहे. मग का रोजचं 400-500 किलोमीटर फिरायचं, 1.5-2 तास तुमच्या समोर बोलायचं, पार बेंबीच्या डेटापासून बोलायचं. तुम्ही काहीतरी मला मानधन द्याल, त्या मानधनावर माझं कुटुंब चालेल एवढ्या करता. अजिबात नाही. माझ्या भावांनो, आज रोजी माझ्याकडं राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या
आणि ज्या शेतकरी मुलांची आई आणि वडील नाहीत अशी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली 126 अनाथ मुलं माझ्याकडे दत्तक आहेत आणि ती 126 मुलं सांभाळायचं शिकवायचं काम हे शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून 1-2 नाही मागच्या 8 वर्षापासून करतोय. माझ्या वयाकडे जाऊ नका. माझ्या 5 मुलींची लग्न झालीत आणि मला एक नातू सुद्धा आहे. हे मागच्या 8 वर्षामधलं आमचं काम आहे. तुमच्या मातीत कुठेही आई वडील नसणारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली मुलं असतील ना त्यांचा संपर्क माझ्याशी करून द्या. त्या मुलांचं सगळं शिक्षण हे संस्थेच्या माध्यमातून आम्ही करू. मुलगी असली ना संपर्क करून द्या. त्या मुलीचं लग्न सुद्धा आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लावून देऊ. हे तुम्ही करू शकत नाही ना. तुम्ही चांगला अभ्यास करा, चांगलं शिक्षण करा, चांगल्या मोठ्या पदावर पोहोचा. आणि तेवढ्या करता आजची जयंती आहे आणि याच करता या जयंती उत्सव सोहळ्याला माझ्या समवेत आलेले आमच्या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून या मातीत खऱ्या अर्थानं विचार जरी रुजवले. हे पांडुरंग नवल सर असतील ज्यांना काही कारणास्तव येता आलं नाही, ते आमचे सन्माननीय नलगे सर असतील, आमचे पिसे सर असतील, आमचे तंबुळे सर असतील, सन्माननीय आमचे मित्र रोहनजी आकात असतील, सन्माननीय आकाशजी आकात असतील, आमचे योगेश महाराज असतील, आमचे योगेश कानडे असतील, सगळेच आणि संपूर्ण सातोण्यामधल्या शिवशंभू भक्तांना माझी विनंती आहे. विचाराची लढाई विचाराने लढायची ना. अभ्यास करावा लागेल, वाचावं लागेल. इथं याल बसाल. आता मी 1.5 तासापासून बोलतोय म्हणजे प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा आहे. म्हणजे कसं पिक्चर असला 3 तास, नाटक असलं 2 तास, कीर्तन असलं 2 तास, व्याख्यान असलं पाऊण तास 1 तास आणि तमाशा असला सारी रात. आपला काही तमाशा नाही. कुठतरी थांबलं पाहिजे. पण परिस्थिती माझी तुम्हाला एवढंच सांगणं आहे, जेव्हा माझ्यासारखा माणूस इथं बोलायला लागतो तेव्हा तुमच्या अंगावर काटा येतो. तुम्हाला असं वाटतं आपणही बोललं पाहिजे, आपल्या मुलांनाही बोलता आलं पाहिजे. आणि हे ज्यांना वाटतं ना आपण बोललं पाहिजे, आपल्या मुलांना बोलता आलं पाहिजे, त्यांनी एक करा. आपल्या पोरांना वाचायला शिकवा, अभ्यासाला शिकवा. इथं याल बसाल ऐकाल कुठून निघून जाल. समोर गाडी लागली आहे, गाडीमध्ये पुस्तकांचा स्टॉल आहे. मी महाराष्ट्रामधला एकमेव वक्ता असा आहे की जो रोज माझ्या गाडीत पुस्तकांचा स्टॉल घेऊन फिरतो. का? कारण मला माहिती आहे आमची लोक एवढे दुर्दैवी आहेत की आमच्या बापाला जर दारू प्यायला समजा सातोण्यामध्ये मिळाली नाही ना तर आमचा बाप परतूरपर्यंत जाणार. नाही परतूरला मिळाली ना पण वाटरू फाट्यापर्यंत जाणार. तिकडे नाही मिळाली फिरून शेलूपर्यंत येणार. पण 90 घेणारच. पण पुस्तकं घ्यायला कधी पुस्तकाच्या दुकानात जाणार नाही. पुस्तकं बस झाला आता 1.5 तास झाला. म्हणजे मागून असं कोणीतरी काहीतरी दिलं का मला प्रश्न पडतो नेमकं काय आणून दिलंय. परवा नवलसे एका कार्यक्रमात होतो. 1 तास 1.5 तास जवळपास 1.25-2 तास बोललो. घसा दुखायला लागला आणि खाली बसलो. एका कार्यकर्त्याला आवाज दिला. म्हटलं अरे बाबा बरं 1.5-2 तासापासून बोलतोय, माझा घसा दुखतोय, समोर मला मेडिकल दिसतंय, जरा मेडिकल मध्ये जाय, मला स्ट्रेप्सिल आणून दे स्ट्रेप्सिल. कार्यकर्ता धावत गेला आणि एमसील घेऊन आला. त्यामुळे काय आणलं इथे पटकन बघायला लागतं. तर मी तुम्हाला सांगत होतो की ज्यावेळी मी तुमच्या समोर बोलतो नाही, मी तुमच्यापेक्षा भावांना वेगळा नाही. मी शेतमजुराचा मुलगा आहे, शेतमजुराचा. पण गांगावर जॅकेट गाडीमधून आलो. पण मोठा नाही, फरक एवढाच आहे की माझी आई बाजारात जेव्हा गेली असेल ना तेव्हा माझ्या आईनं मला खायला काही आणलं नाही, पण माझ्या आईने वाचायला जिजाऊचं चरित्र आणलं, शिवरायाचं शंभूरायाचं चरित्र आणलं, वाचायला शिकवलं. आणि म्हणून ही माझी छोटीशी बहीण या ठिकाणी बोलत होती. काय काय दिलं असेल आई वडिलांनी? काय हातामध्ये चांगला मोबाईल दिला म्हणून नाही, तुमच्या हातामध्ये भारीतला मोबाईल आहे म्हणून तुमचं पोरगं मोठं होणार नाही. तुमच्या मुलाला चांगली शाळेत जायला गाडी घेऊन दिली आहे म्हणून तुमचं पोरगं मोठं होणार नाही. तुमच्या मुलाला तुम्ही वाचायला काय देता यावर तुमचं पोरगं मोठं होणार आहे. त्यामुळे तिथं पुस्तकं आहेत, ती पुस्तकं घ्या. 50-100 रुपयाचं पुस्तक घेताना फरक पडणार नाही. पण एक पुस्तक वाचलं तुमच्या पोराच्या डोक्यात जर ती प्रेरणा गेली ना तर तुमचं पोरगं काहीच्या काही होऊ शकतं. हा जगाचा इतिहास आहे. त्यामुळे वाचायला शिकवा, अभ्यासाला शिकवा. आमचे बाप दुर्दैवी आहेत सर. म्हणजे बरेच आई बाप इथं असे असतील एकटे आले असतील, एकटे आई पण बाप पण विचारलं ना पोराला का नाही आणलं नाही. त्याचं ना ऑनलाईन क्लास चालू आहेत, ऑनलाईन लेक्चर अभ्यास चालू आहे. आता त्या आईलाही कळत नाही, बापालाही कळत नाही. त्या पोराच्या कानामध्ये हेडफोन, समोर तो मोबाईल. आईला वाटतंय ऑनलाईन क्लास चालू आहे, बापाला वाटतंय ऑनलाईन क्लास चालू आहे. त्याला काही करायला तयार नाही. पोराचं चालू आहे काय, सनी लिओनी नूरा फतेह फॅन क्लब, पारा इतना हाय हुआ की थर्मामीटर टूट गया. काही कळतच तयार नाही काय चालू आहे. आयुष्यात मोठं व्हायचं असेल ना तर वाचायला शिका, अभ्यासायला शिका. आणि त्याच करता कार्यक्रम आहे. आणि तेवढ्याच वातावरणही बदलतंय. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. जे तुम्हाला वाटतं ना, मला अभिमान एवढ्या करता पुन्हा आहे की सातोण्याच्या माध्यमाच्या माझ्या ग्रामस्थांनो, तुमच्या मातीमध्ये ही जी छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव उत्सव समिती साजरा करणारी ही जी मुलं आहेत ना, ही विचाराची मुलं आहेत. सातोण्याची संपत्तीचं काय आहे हे जर मला तुम्ही विचारलं तर सातोण्याची संपत्ती
जमीन जुमला, तुमचं घरदार, तुमचं गाव नाहीये. तुमच्या गावामध्ये विचार करणारी ही जी तरुण मुलं आहेत ना, ही सध्याची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. जी मुलं सांगतात की आमचं नाव घेऊ नका, पण आमच्या नावाचं, आमच्या गावाचं नाव घ्या. त्यांना गाव महत्वाचं आहे. आणि म्हणून मी ग्रामस्थांना सांगतो की या मुलांच्या पाठीशी उभं राहा. माझं नाव घेतलं नाही, मला बोलवलं नाही, सरपंच आहे, मी उपसरपंच आहे, मी पाटील आहे, मी हा नेता आहे, मी तो नेता आहे, हे आपल्या डोक्यामधून काढून टाका. जयंती आपली नाही, जयंती आपल्या बापाची आहे. आणि त्यामुळं मान पान रुसवे बाजूला ठेवा. आणि आमची पुढीची पिढी घडवायची असेल त्याकरता सगळ्यांनी एकत्र या. तुम्ही एकत्र आहात त्याला तुमचा अभिमान आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला वाटतं ना तेच मला वाटतं. आणि जे तुम्हाला आणि मला वाटतं ते आणीबाणीच्या काळामध्ये दुष्यंत कुमार नावाच्या एका कवीला वाटत होतं. इथं यांनी मला सांगितलंय की तुम्ही ही कविता सादर करा, पण ती आता जुनी झाली, अख्ख्या महाराष्ट्राला पाठ झाली आहे, नवीन काहीतरी दिलं पाहिजे. मला असं वाटतं की जे तुम्हाला आणि मला वाटतं ते आणीबाणीच्या काळामध्ये दुष्यंत कुमार नावाचा एक कवी सांगत होता. तो म्हणतो काय, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त है कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर शहर, हर नगर, हर गली, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. अरे मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही. हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. आणि तीच आग तुमच्या काळजात पेटावी याकरता शंभू जयंती या ठिकाणी साजरी केली. समोर गाडीमध्ये पुस्तकं आहेत, पुस्तकं घ्या, मुलांना वाचायला शिकवा, आपली मुलं चांगल्या वळणाला उभी करा. आणि तोच खऱ्या अर्थानं शंभू राजांना आदरांजली ठरेल. इथून पूर्वीच्या काळात सुद्धा मी परतूर परिसरामध्ये, शिव परिसरामध्ये शिवजयंती असेल, संभाजी महाराज जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, त्या निमित्तानं अनेकदा विचार पेरायला येऊन गेलो. इथून पुढच्या काळात सुद्धा ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला विचार पेराय करता या मातीत बोलवाल त्या त्यावेळी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल, काय, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. धन्यवाद.